पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय, मतदार बोगस नाहीत तर तुमचे आरोप बोगस आहेत. तुम्ही जनतेचा अपमान करतायत. त्यामुळं 1 नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा. कारण तुम्ही मतदारांना बोगस म्हणून त्यांचा अपमान करतायत. खरं तर तुमचे आरोप निराधार आणि पूर्णपणे बोगस आहेत. जनता जनार्दन महायुतीच्या सोबत आहे. तुम्ही सांगितले की 96 लाख बोगस मतदार आहेत, परंतु त्याचा एक साधा चिटोरा पुरावा देखील तुम्ही निवडणूक आयोगाला दिला नाही. निवडणूक आयोगामध्ये रीतसर तक्रार करण्याच्या ऐवजी तुम्ही फक्त माध्यमांसमोर पत्रकार परिषद घेऊन बडबड करतायत. याच्या पलीकडे तुमच्याकडे आरोप करण्यासाठी पुरावा म्हणून एक चिटोरा सुद्धा नाहीये. त्यामुळं बोगस मतदार नाहीत तर तुमचे आरोप बोगस आहेत. त्यामुळे 1 नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागणारा मोर्चा काढा. पगारी नेते संजय राऊत यांनी थोडंसं अभ्यास करून बोललं पाहिजे. खरं तर आज नरकासुराची जयंती आहे असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत थोडासा अभ्यास करा. आज नरकासुराची जयंती नाही तर आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो, याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना नाहीये. आणि तुमच्या माहितीसाठी जनता जनार्दन रूपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारासुराचा वध केला होता. आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही. ज्या पद्धतीनं अहंकाराची भाषा तुम्ही करतायत आणि तुम्ही खऱ्या अर्थानं अहंकारसूर झालेला आहेत. तुमच्या अहंकारसुराचा वध जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण मताच्या निमित्ताने नक्कीच करणार आहे. संजय राऊत यांना भाऊबंदकी मिटवायचीच असेल तर या निमित्ताने एक चांगली संधी चालून आली आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद द्यावं आणि ही भाऊबंदकी कायमची मिटवून द्यावी. संजय राऊत म्हणतायत की शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक आहे. हो, जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वासाठी लढतात, जे राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं काम करतायत, त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा वारसा द्या. त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा. तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल. 20 वर्षानंतर मनसैनिक शिवसेना भवनामध्ये आले. 20 वर्षापूर्वी तुम्ही राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं. आता 20 वर्षानंतर तुम्हाला ती संधी आली आहे. राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद द्या आणि भाऊबंदकी कायमची मिटवा. संजय राऊत, तुमच्यात हिंमत असेल तर ही संधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना देखील सांगा आणि राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद देऊन टाका.